समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर हजारो दिंड्यांची पंढरपूरकडे वाटचाल सुरू आहे। आता हा प्रवास अंतिम टप्प्यात आला आहे। दिंडीतील वारकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी चांगली भोजन सेवा पुरवणे ही चालकांची जबाबदारी असते। मात्र अन्नदानाच्या या पुण्यकर्मासाठी समाजातील शेकडो दानशूर नागरिक पुढे येत असतात। वडगाव येथील जयराम स्वामी दिंडी सोहळ्याच्या मायनी येथील मुक्कामात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मकरंद तोरे आणि सहकाऱ्यांनी अन्नदान केले। यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, बंडा घोरपडे, प्रमोद महामुनी, सौ मानसी तोरे, नंदा चन्ने आदींसह मान्यवर उपस्थित होते। कुमटे येथील हेबतराव बाबा भजनी मंडळ दिंडी सोहळ्यास माळशिरस येथील मुक्कामात वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, तुळजाभवानी उद्योग समूहाचे संस्थापक CM पाटील, तर नातेपुते येथील मुक्कामस्थळी माऊली ज्वेलर्सचे मालक सोपान शेठ राऊत यांनी अन्नदान केले। यावेळी निवृत्त दुय्यम निबंधक धनाजी खाडे, युवा उद्योजक आकाश पाटील, प्राध्यापक दिलीप भुजबळ, हवालदार रवींद्र बनसोडे, पंढरीनाथ राऊत, अनिल फडतरे, मोहन पवार, चेतन फडतरे आदी उपस्थित होते। दिंडी चालक निलेश पांचाळ यांनी आभार मानले। वाकेश्वर येथील विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ दिंडीच्या प्रस्थान शुभारंभ प्रसंगी RBI आठवले गटाचे दक्षिण मुंबई जिल्हा सचिव विकास साठे यांच्या वतीने अल्पोहार वाटप करण्यात आले। कनेरखेड येथील दिंडी सोहळ्यास उद्योजक अरुण लक्ष्मण चव्हाण यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले। वाकेश्वर येथील सातारा स्थिर धन्वंतरी क्लिनिकचे डॉक्टर राकेश व्यंकट फडतरे आणि डॉक्टर सौ सरिता फडतरे यांनी दिंडीतील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप केले। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी तानाजी चव्हाण, अमर फडतरे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।